खायचं बरं. लग्नाच्या पंक्तीतलं कधी अळू खाल्ले? आमच्या लग्नातही होतं आणि एवढं लाजवाब होतं ना. या अळूच्या भाजीची एक धमाल आहे. ही धमाल आज आपण बघणार आहोत आमच्या यूट्यूबच्या खायचं बरं का या चॅनलवरती. आत्ताच भेटूया 5 मिनिटाच्या आत. यूट्यूब खायचं बरं का. नमस्कार. सॉरी, लग्नाचा फिवर अजून उतरलेला नाही. ॲक्च्युली लग्न नव्हतं कोणाचं, पण आज सकाळी काय झालं ना, आम्ही आमच्या मस्तपैकी डिओ स्कूटीवरून डोंबिवलीला गेलो. कशासाठी गेलो तर शोधायला अळूची पानं. का शोधली? कारण आम्हाला आठवण आली आमच्या लग्नातल्या फतफत्या अळूची. अळूचं फतफत एक नंबर डिश. आणि आज मी तीच डिश तुम्हाला दाखवणार आहे खास ब्राह्मणी पद्धतीने. अळूचं फतफत आपल्याच यूट्यूब चॅनलवरती खायचं बरं का. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर खाली बेल आयकॉन दाबा. या बेल आयकॉनमुळे काय होईल की पुढचे व्हिडिओ सगळे जे आहेत ना ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला ते बघणं कंपल्सरी आहे. आणि कंपल्सरी असल्यामुळे तुम्ही ते बघणार आणि बघितल्यानंतर लाईक कराल तर तुम्ही विसरणार नाही. त्यामुळे लवकरच बघूया अळूचं फतफत. डोंबिवली आणि कल्याण आणि नाशिक वगैरे अशा ठिकाणी ना जुन्या गावरान भाज्यांची ट्रेंड अजूनही संपलेली नाही. आणि तिथल्या लोकांना ह्या भाज्या हे फार अतिशय प्रिय आहेत. ह्या भाज्यांचं काही नातं जे आहे ना ते जुन्या दिवसांशी जोडलेलं आहे. याच नात्यातनं आज खूप काही आठवणी जाग्या झाल्या. आणि म्हणून आज आम्ही ठरवलं की अळूचं फतफत करूया. अळूचं फतफत ह्या नाव जरी अगदी बावळट वाटत असलं तरी पदार्थ एक नंबर आहे. आपण हे अळू घेतलंय. अळूची टिप बघायची असेल तर ती कालच सकाळी सकाळी आमच्या हॅशटॅग अचानक टिप या सेशनमध्ये इंस्टाग्रामवर सांगितलेली आहे. तर आपण हे अळू अगदी बारीक चिरून घेतलंय. पातळ पानाचं हिरव्या पाठीचं असं हे अळू आपण कुकरमध्ये घालणार आहोत. आणि त्याच्यासोबत आपण 2 गोष्टी त्याला पाहुणे म्हणून म्हणजे त्याचे मित्रमैत्रिणी म्हणून त्याच्याबरोबर शिजायला ठेवणार आहोत. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हा सगळा मालमसाला शिजून येतो. सो हे अळू आपण घातलेलं आहे. अळूची स्वतःची जी युनिक टेस्ट आहे आणि ह्या टेस्टमध्ये ॲडिशन म्हणून आपण ॲडिशनल प्रोटीन्स घालतो. ते म्हणजे भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेली चणा डाळ. फुल ऑफ प्रोटीन्स. आता आपण हे शेंगदाणे आणि चणा डाळ हे दोन्ही एका भांड्यात काढून घेणार आहोत. एक दाणा पळालेला आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत. आणि या अळूमध्ये सुद्धा आपण किंचित पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाहीये. आणि समजा जर पाणी चुकून तुम्हाला असं वाटलं की जास्त झालंय तर अळूचे शिजल्यानंतर ते पाणी बाजूला काढून ठेवायचं. का? कारण जर पाणी असेल तर नंतर आपण जो घोटण्याचा प्रोसेस करणार आहोत ना तो प्रोसेस नीट होणार नाही. म्हणून अळू हे एकदम इझी भाजी आहे. पटकन शिजते. कुकर लावून घेते. नेहमीप्रमाणे कुकर लावताना गडबड उडणार आहे. कुकर होतोय तोपर्यंत बाकीच्या तयाऱ्या करायला हरकत नाही. वेलकम बॅक. अळू आता मस्तपैकी शिजलेलं आहे. आणि ह्या अळूला आपण आता चांगलं घोटून घेणार आहोत. घोटण्यासाठी ना थोडं पहिलं असं रवीने मॅश करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी घालायच्या. या 2 गोष्टी काय तर 1 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. या गोष्टी घालून हे अळू चांगलं घोटून घ्यायचं आहे. मी घोटून घेते. तोपर्यंत तुम्ही जरा माझ्या मागे स्क्रीनवर सुंदर गाणं लागले तर फोडणीची खासियत अशी आहे की याच्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबल गोष्टी पडणार आहेत. जिरं आणि हे सगळं झालं की त्याच्यामध्ये पडणारे हिंग.
हिंग, रामबंधू हिंग ही खासियत आहे का या हिंगाची अशी की या हिंगाचा वास 3 मजले खाली नक्कीच जाणार. आपण जे शिजलेले चणा डाळ आणि शेंगदाणे घेतले होते ते आता आपण ह्याच्यात घालणार आहोत. शेंगदाणे आणि चणा डाळ त्याच्या सोबतीने आपण घालणार आहोत हे खोबऱ्याचे काप. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन B3 आणि व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स या सगळ्या गोष्टींनी हायली रिच अशा अळूच्या भाजीची अजून एक खासियत म्हणजे ज्यांना हाय बीपी आहे ते लोक ही अळूची भाजी पाहिजे तितकी खाऊ शकतात बिकॉज इट कंट्रोल्स द सोडियम इंटेक ऑफ द बॉडी. याच्याशिवाय काम होऊच शकत नाही. हिरवी मिरची आणि लसूण हे सगळं जरा हाय फ्लेम वरती थोडं एकत्र फ्राय झालं की मग आपण पुढचे इन्ग्रेडियंट घालणार आहोत. फोडून घेतलेला आणि शिजलेला अळू आपण आता ह्या फोडणीमध्ये घालणार आहोत आणि वरतून त्याच्यावर मसाल्यांची बरसात करणार आहोत. चिंचेचा कोळ अळूचा सगळ्यात बेस्ट फ्रेंड. का तर अळू हे बाय डिफॉल्ट खाजरं असतं. त्याच्यावरती एक कुठलं तरी केमिकल टाईप क्रिस्टल्स असतात जे क्रिस्टल्स अळूला इचिंग क्वालिटी देतात आणि ह्या इचिंग क्वालिटी घालवण्यासाठी सगळ्यात घरगुती उपाय म्हणजे चिंच आणि चिंचेचा सोबती गूळ तो पाहिजेच. गूळ आणि त्याच्या जोडीने आपण आता काही घालणार आहोत मसाले. लाल तिखट, थोडीशी धने जिरे पावडर आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट्स आमच्या बन्नी मसालाचा गोडा मसाला. सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. वरून थोडं पाणी घातलं तरी हरकत नाही, त्याचा घट्टपणा जसं जसं अळू आणि बेसन आणि तांदळाचं पीठ या गोष्टी शिजत जातील तसं तसं ते फ्लेवर आपोआप कॅच करतं आणि फायनली असं मस्तपैकी खमंग वासाचं अळूचं फतफत तयार होतं. आय डोंट नो ज्यांनी अळूचं फतफत हे नाव दिलंय त्याच्या मागचा उद्दिष्ट किंवा काय त्याचा उद्देश असावा या वस्तूला अळूचं फतफत म्हणण्यासाठी. पण अळूची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अळूला भयानक नाव आहे. इंग्लिशमध्ये कोलोकासिया, कुठल्या तरी एका भाषेमध्ये टारो लीव्स, म्हणजे हवाईयन प्रदेशांमध्ये अळूचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, सुशीमध्ये, सगळ्यांमध्ये. सो तिकडे त्याला टारो म्हणतात. गुजराती लोक पात्रा म्हणतात आणि आम्ही जेव्हा त्या पात्र्याची भाजी करतो तेव्हा त्याला अळूचं फतफत असं म्हणतात. घालतीये आणि आता ह्याला चांगली उकळी फुटली की आपण त्याच्यामध्ये एक शेवटचा त्याचा मित्र घालणार होतो म्हणजे मीठ. 2 मिनिटाला झाकण लावूया आणि उकळी काढून घेऊया. उकळी आली की वरून कोथिंबीर, मीठ आणि ओलं खोबरं याची बरसात केली की झालं तयार अळूचं फतफत. कोकणची माणसं साधी बोली, कोकणची माणसं साधी बोली, कोकणची माणसं साधी बोली. हो मातेला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. देव महाराजा, वै महाराजा, देव महाराजा, वै महाराजा, देव महाराजा, वै महाराजा, देव महाराजा.
अळूला एकजीव झालंय आणि चांगलं मिळून आलेलं आहे अळू. मगाशी 2 सेकंदसाठी असं वाटलं होतं की अळू शिजलेला नाही, पण छान शिजलेलं आहे. थोडंसं मीठ घालणार आहे. मॅजिक इन्ग्रेडियंट ऑफ कोकणातल्या कुठल्याही रेसिपीचा खूप सारं ओलं खोबरं. जितकं घालाल तितकं कमी. छान ढवळून घेतलंय. ऑसम. अजून एक मॅजिक ट्रिक बाकी आहे या गोष्टीसाठी, आणि ही मॅजिक ट्रिक काय आहे ते करून दाखवते. बोलण्यापेक्षा केलेली बरी. रेडी 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 रेडी. मॅजिक इन्ग्रेडियंट ऑफ टुडेज रेसिपी. लसूण लाल तिखटाची फोडणी वरतून घालायची. त्याच्याने जो ठसका उडतो त्याने लग्नाच्या पंक्तीतले 4 भटजी पळून जातात. असं गरम त्याच्यावर गरमागरम तांदळाची भाकरी आणि त्याच्यासोबत हे जस्ट चुलीवरून उतरवलेलं आळूचं फतफत आणि गरमागरम वरण भात आणि त्याच्या सोबतीला तुपाची धार, असा मेनू असेल तर कोण पठ्ठा 10 भाकऱ्या तरी खाणार नाही. भाकऱ्या करायला पीठ भिजवते, तोपर्यंत जेवायला यायचं बरं का.